भारतातल्या महिला कमजोरच राहणार आहे जोपर्यंत त्या ह्या पास टेस्ट करून घेत नाही. नमस्कार, हेल्थ कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मी लिहून देते की मी सांगितलेल्या ज्या पास टेस्ट आहे त्या महिलांनी जर केल्या तर त्यातली एखादी टेस्ट तुमची 100% पॉझिटिव्ह येणार. खूप दिवसापासून तुम्हाला डोकं दुखणे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे, श्वास फुलणे, चालताना त्रास होणे या बऱ्याच गोष्टी होत असतील, पण तुम्ही त्याला निग्लेक्ट करतात, एज फॅक्टर म्हणून सोडून देतात. पण हे त्या पास टेस्ट न करण्याचे कारण आहे. पहिली टेस्ट आहे फेरेटिन. इंडियामध्ये 10मध्ये 6 महिला ज्या आहेत त्या ॲनेमिक आहेत. फक्त CBC टेस्ट केल्याने काहीच होत नाही. तुम्हाला फेरेटिन टेस्ट करणं खूप जरुरी आहे, तेव्हाच तुम्हाला कंप्लीट पिक्चर मिळेल. जर तुम्हाला केस गळणे, नखे तुटणे, थकवा येणे या सगळ्या गोष्टी होत असेल तर तुम्हाला 100% फेरेटिनची कमतरता आहे. दुसरी आहे थायरॉईड. स्त्रियांमध्ये 10 पटीने जास्त थायरॉईडच्या केसेस मानल्या जातात. थायरॉईड करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अनियमित पाळी येणे, अचानक वजन वाढणे, खूप जास्त थकवा येणे, चिडचिडपणा वाढणे या सगळ्या गोष्टी होत असतील तर येस, तुम्हाला थायरॉईड करणे आवश्यक आहे. तिसरी टेस्ट आहे फास्टिंग इन्सुलिन. शुगर टेस्ट करण्याआधी फास्टिंग इन्सुलिनची टेस्ट करा. जर समजा तुम्ही बाहेरून पतला दिसत असाल पण आतमध्ये तुमच्या ऑर्गनच्या अराउंड जर विसरल फॅट वाढलेलं असेल तर तुम्हाला या फास्टिंग इन्सुलिनच्या मध्ये तुम्हाला समजेल. आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला डायबिटीस होण्याआधीच तुम्ही त्याला रोखू शकतात. म्हणून फास्टिंग इन्सुलिन करणंही खूप आवश्यक आहे. चौथी आणि 5वी टेस्ट तर अत्यंत महत्त्वाची आहे, पण ती सांगण्याआधी प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा आणि पुढे सबस्क्राईब करा आणि अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या गोष्टींची माहिती झाली पाहिजे. प्रत्येक मुलीने जर एका मुलीला तो सेंड केला तर ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यांनाही फायदा होईल. आता चौथी टेस्ट काय आहे तर ती म्हणजे विटॅमिन B12. विटॅमिन B12 हे अत्यंत महत्त्वाचं असतं. विटॅमिन B12ची टेस्ट तुम्हाला करणे खूप जरुरी आहे. जर तुम्ही केली तर 100%, आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला विटॅमिन B12ची 100% कमतरता आहे. तर ही टेस्ट करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हातापायात मुंग्या येणे, डोक्यात मुंग्या येणे, त्याच्यानंतर शक्ती कमी वाटणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत असतात. सगळ्यात शेवटची आणि 5वी टेस्ट म्हणजे पॅप स्मिअर. इंडियामध्ये सर्वायकल कॅन्सरने खूप स्त्रियांचा मृत्यू होतो. पॅप स्मिअर ही अशी एक टेस्ट आहे जी तुम्हाला सर्वायकल कॅन्सर होण्याआधीच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देते. त्यामुळे तुम्ही ते अवॉइड करू शकतात. 30 वर्षानंतर दर 3 वर्षांनी तुम्हाला ही पॅप स्मिअर टेस्ट करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःला सर्वायकल कॅन्सरपासून वाचवू शकतात. या टेस्ट कधी करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, उपाशीपोटी करायच्या आहे, खाऊन करायच्या आहे, किती कालांतराने करायच्या आहे, हे सगळं मी मेसेजमध्ये पिन करते. सो तुम्ही मला अशाच प्रकारे फॉलो करा आणि आरोग्याच्या अशाच काही टिप्स घेऊन मी पुन्हा या हेल्थ कट्ट्यावर तुम्हाला भेटेल. तोपर्यंत